हेच ते गाणं आहे. मात्र आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या ग्रुपमध्ये ते गाणं नक्कीच पाठवण्यात येणार, त्यामुळे निश्चितच या गाण्याकडे व्यवस्थित ऐका. ते गाणं प्रत्येकाचा उल्लेख तिथे करण्यात आलाय, प्रत्येक संघांचा उल्लेख केलाय, आपल्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केलाय आणि आपल्या सामाजिक संस्थेचा उल्लेख केलाय. त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक आहे रणजितजी किणी यांचं. काल देखील ते इकडे उपस्थित होते, आज देखील आहेत. त्यामुळे निश्चितच आज मला वाटतं ते खास घोडबंदरला सपोर्ट द्यायला आले असतील असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र त्यांचं स्वागत आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे मित्रांनो. जे जे संघ इथे उपस्थित झाले त्यांना विनंती करतोय आपापला संघ घेऊन त्यांनी लगेचच जेवणाच्या काउंटरमध्ये जायचंय. आगरी कट्ट्याचा तो मंडप तुमची वाट बघतोय. चला सामना सुरू होतोय आणि निश्चितच ज्यावेळा पूर्ण ऍक्शनला सुरुवात होईल धावतं समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र आणि तुमचा कम्प्युटर समालोचक सन्माननीय भारत राऊत. थँक्यू थँक्यू संकेत. मगाशी चर्चा झाली कारण मागचा सामना नक्कीच तो डोक्यामध्ये फेट केला असेल घोडबंदर मास्टर्स या संघानं, कारण 24 चेंडू 74 धावा नारंगी संघाच्या समोर आव्हान खूप मोठं होतं. उमेन मंचच्या मैदानावर मात्र ते आव्हान नारंगी संघानं पूर्ण देखील केलं होतं. नवीन सामना आपण पाहतोय या घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये. मात्र हे दोन संघ पुन्हा एकदा आमने सामने. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करतोय स्वीपर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या आसपास. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र अडवतोय तो सागर. किरण हा चेंडूला फेड करतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर 3 धावा या पलून काढतोय प्रवीण गावड. सुरुवात होतोय स्टार्ट होते ती म्हणजेच या सामन्याला 3 या धावेनं कोण विसरणार. प्रवीण गावड या खेळाडूला जवळपास आपली 4थी हाफ सेंचुरी पूर्ण केली आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधली आणि ती हाफ सेंचुरी देखील घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट पूर्ण केली होती. 14 चेंडू आणि तब्बल 52 धावा या खेळाडूंना मागच्या रविवारी उमेदमानच्या मैदानावर घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट कुठल्या होत्या. त्यामुळे प्रवीण गावड संकेत पाटील ही विकेट खूप महत्वाची असेल घोडबंदर या संघाला. पळकावर धावा आहेत त्या 3. सुरेख चेंडू कॉलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतो चेंडूला ऑन साइडला मात्र खेळून काढतोय चेपी. सिंगल पूर्ण करतोय. स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचं काम केलं गेलं. प्रवीणकडे जास्तीत जास्त स्ट्राईक त्या ठिकाणी दिली जात आहे. अप्रतिम कामगिरी खरोखरच. जुना जे एक काळ जवळपास आपण 2016 पासून संकेत पाटील मी अपडेट सुरू केलं होतं आगरी कोळी सामाजिक संस्थेचं आणि त्यावेळेचा तो प्रवीण मी पाहिला होता. मात्र असा एकमेव खेळाडू आणखीन एक इतिहास सांगायचा गेला या खेळाडूचा तर अजूनपर्यंत मास्टर्स क्रिकेटमध्ये असा कोणताही खेळाडू नाहीये ज्या खेळाडूनं सातत्याने 3 वर्ष ऑरेंज कॅप आपल्या जवळ ठेवली होती. ऑन साइडला खेळून काढतोय त्या ठिकाणी आपण पाहतो मिडॉन आहे शतरक्षक सागर. चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतोय प्रवीण. फलकावर धावा आहे त्या म्हणजेच 5. षटक सुरू आहे ते पहिलं. नक्कीच प्रवीण उर्फ पन्ना यांनी अप्रतिम क्रिकेट नेहमीच दाखवलंय. खास करून चेंडूवर येऊन खेळण्याची पद्धत ही अप्रतिम आहे त्यांची. असं गुड शॉट यावेळेला अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. वनभाऊ सीमाच्या गाठणार का अलंकार तरे आहेत तिथे चांगले क्षेत्ररक्षण होते. मात्र 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. कर्टसी पन्ना गावड किती वेगानं पहिली धाव त्यांनी पूर्ण केली होती आणि हे दोन्ही फलंदाज जयप्रकाश आणि प्रवीण यांचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. सगळ्यात महत्त्वाचे कित्येक वर्षापासून सातत्याने या 2 खेळाडूंना आपण नारंगीच्या संघामध्ये बघतोय. स्टॅमिना कमिटमेंट आणि समन्वय या सगळ्या गोष्टी जुळून येतात. कित्येक सामने या दोन्ही खेळाडूंनी एखादी जिंकून दिलेत हे सांगायची गरज नाहीये. मात्र कोऑर्डिनेशन समन्वय यांचा अप्रतिम आहे. एवढा पुन्हा एकदा 40 फटका बघायला मिळतोय. अलंकार तरे ऍक्शन मध्ये आहे. एकाच जावर समाधान मानावं लागतंय. अरुणकडे लक्ष दिलं तर निश्चितच पारंपरिक त्याची एक ऍक्शन आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक पहिला चेंडू हाताळणारा गोलंदाज कसा असायला हवा तर मी अरुणकडे लक्ष वेधीन कारण त्याची ऍक्शन अतिशय जबरदस्त आहे. अशा ऍक्शनचे बरेच खेळाडू मी पाहिलेत. मात्र अरुणची ऍक्शन हायम ऍक्शन आहे आणि खास करून खोलवर टप्पे टाकायचे यावर तो जास्त लक्ष केंद्रित करत असतो. मात्र या दोन्ही फलंदाजांनी अतिशय स्टायलिश बॅटिंग सुरू केलंय. बोल यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला बॉडीला रोल करून मात्र चेंडूला खेळून काढतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करेल प्रवीण. पहिले षटक बॅटिंग पॉवर प्लेचा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. फळकावर धावा लागत आहेत त्या 9 धावा. नक्कीच अरुण भोईर करून गेलं तर हे 2 बंधू घोडबंदर संघाच्या माध्यमातून आपण खेळताना संकेत पाटील अनेकदा पाहिलेला आहे. अँड बेस्ट बॉलर ॲज अ ओपनर बॉलर म्हणून या 2 बंधूंना चांगली कामगिरी घोडबंदर मास्टर्स संघाच्या माध्यमातून खेळताना केलेले आहे. प्रभाकर मात्रेचा देखील मी उल्लेख घेईल. हे जे काही गोलंदाज आहेत हे यांच्यामध्ये क्षमता आहे की जास्तीत जास्त चेंडू हे गोलंदाज खोलवर टप्प्याच्या हाताळत आहेत. पळकावर धावा आहेत ते 9.
षटक हाताळण्यासाठी नंबर 2 सज्ज होतोय गोलंदाज जयेश घरत. यावेळा प्लॅनिंग पाहिजे होतं आणि बघा नारंगी संघाने व्यवस्थित प्लॅन केलंय. त्यांना पूर्ण कल्पना होती पहिल्या षटकामध्ये आपल्याला गडी बाद होता कामा नये. 9 ते 10 धावा आल्या तरी चालतील. एक अतिशय चांगलं प्लॅनिंग दिसलं आणि त्या पद्धतीने ते पुढे सरकतायत. बॅक टू भारत. नक्कीच संकेत प्लॅनिंग न खेळणं खूप गरजेचं आहे. जर आपण मागच्या रविवारची पुन्हा एकदा मी आठवण करेल, ज्यावेळी 74 धावेचं आव्हान समोर असताना आता आपण अरुणचं षटक निव्वळ 9 धावेचं पाहतोय. मात्र उमेळमनच्या मैदानावर पहिलं षटक अरुणनं हाताळलं होतं. 24 धावा संकेत कुठल्या होत्या चेसिंगच्या वेळेस प्रवीण गावडे यांना. ऑन साइडला सुरेख फाटका डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू डाऊन द ग्राउंड ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे प्रोडक्शनसाठी अलंकार तरे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. तर ज्यावेळेस प्रथम फलंदाजी करायची असते नारंगी संघ त्यावेळेस प्लॅनिंग वेगळं असतं आणि ज्यावेळेस चेसिंग असते त्यावेळेस संकेत पडेल नारंगीचं प्लॅनिंग वेगळं असतं. नक्कीच. मात्र एक गोष्ट तो फरक आहे थोड्या वेळात सांगेल मी तो. गुड शॉट. ऑन साइडला सुरेख फाटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जेपीच्या बॅट मधून आपण पाहतोय अजिंक्य तरे त्या ठिकाणी आहेत. फक्त एक धाव. धाव संख्या फलकावर पाहायला मिळते ती 11. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे दुसरं सुरू आहे. संकेत प्रयत्न होत आहेत या षटकात देखील दावा करण्याचा कारण ती काळाची गरज आहे. जयेश शॉर्टमॅन डिलिव्हरी आहे. गुड डिलिव्हरी म्हणेन मी. स्ट्रोक अगोदर खेळून कंप्लीट झाला होता. चेंडू नंतर जातोय. पन्ना कावड प्रयत्न करतोय. मग अशी तू माहिती दिलीस की उमेळमानच्या त्या एकूण सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या होत्या. मित्र तिथे खारे वारे वाहतात. इकडे आमच्याकडे थोडेसे गोडे वारे आहेत. ते आमचे दिनेश पाटील थोडस जास्त मीठ टाकतात तिकडे. यावेळेला हा चेंडू ट्रॅव्हल करणार 4 धावांसाठी. बघा धावा आणि पन्ना गावड हे समीकरण आहे आणि त्या धावा येताना दिसत आहेत. या मिळतात 4 धावा. त्यामुळे निश्चितच धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. डीजे धावसंख्या येणार. हा सामना तितका महत्वाचा आहे. प्रेक्षकांची संख्या बघा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे या सामन्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू स्किड झालाय खाली राहिलाय. पन्नाने जी अपेक्षा केली ती पूर्ण होऊ शकले नाहीये. त्यामुळे षटक मी म्हणेन अतिशय जबरदस्त ठरलंय ते म्हणजे जयेश. फक्त आले 6 धावा. वेल बोल्ड जयेश घरत. असं वाटलं होतं की या षटकात देखील धावा येतील मात्र कुठेतरी एक थांबा लावलाय. मात्र नारंगी संघाच्या दृष्टीने जर विचार केला तर अजूनपर्यंत एकही गडी बाद नाहीये आणि त्यांची बॅटिंग लाईनअप जी खोलवर आहे याविषयी मी न सांगितलेलंच बरं तू जास्त माहिती देशील. नक्कीच इथे एकही विकेट गेली नाहीये तर एक प्रकारे म्हणायचं गेलं संकेत पाटील जमेची बाजू आहे. कारण म्हणायचं गेलं तर रमेश मांगेला अजून त्यानंतर म्हणायचं गेलं तर खास करून योगेश घरत. काही शांताराम नाही आहेत तरी देखील योगेश घरत हे त्या संघामध्ये आहेत. दिलीप पाटील यानंतर कदाचित वनडाऊनसाठी दिलीप येईल. तो देखील एक मोठा फलंदाज नारंगी संघाचा गणला जातोय. तर जवळपास 9व्या ते 10व्या क्रमवारीपर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे नारंगी या संघाजवळ. मोठा धावफलक उभारण्याचा नक्कीच नारंगी संघ प्रयत्न करेल. मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर संकेत पाटील कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल. घोडबंदर संघ यावेळेस अडवण्याचा चान्स प्रयत्नच केला होता. जीवाची आकांत त्या ठिकाणी केली होती अलंकार तरे यांना. मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. आहेत आणि त्या कारणास्तव आगरी समाज सामाजिक संस्थेचा विक्रमादित्य म्हणून देखील गणला जातोय प्रवीण गावड. कारण एक रेकॉर्ड सांगावासा नक्कीच मला वाटतोय संकेत पाटील. कारण 870 धावा हे आतापर्यंत मी म्हणेन एका मालिकेमध्ये कोणत्याही खेळाडून केले नाहीये. एका हंगामामध्ये आतापर्यंत कोणत्याही खेळाडून केलेले नाहीयेत. तो विक्रम प्रवीण गावड यांच्या नावावर आहे. वाईटचा इशारा पंचांचा केला जातोय. फलकावर धावा लागते त्या 20 सेंचुरी जर आपण पाहिल्या तर 4 सेंचुरी आहेत आणि 4 अर्धशतका त्यांच्या नावावर आहेत. यावेळेस सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अप्रतिम गोलंदाजी करतोय विक्रम घरत आणि त्यामुळे नक्कीच या खेळाडूला विक्रमादित्य म्हणून संबोधलं जातं. भारत तू अतिशय चांगली माहिती दिलीस. एका सीझन मध्ये 800 पेक्षा जास्त धावा भरपूर सातत्य लागतं. यावेळेला लो फुल टॉस डिलिव्हरी पुढे येऊन खेळलेले आहेत आणि निश्चितच आपण बघतोय ऑन साइडला चांगला फटका आहे. एका जावर मात्र तिथे समाधान मानावं लागेल. अरुण भोईर आपण बघतोय चॅलेंज देण्याच्या मार्गात आहेत तिथे.
मात्र एकच धाव इथे पन्ना प्रयत्न करत होते दुसऱ्या धावेसाठी जीपी आणि पन्ना या जोडीने मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. धावसंख्या पुढे वाढवण्याकडे त्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 21 धावांची अतिशय जबरदस्त पार्टनरशिप. ही धावसंख्या एकूणच षटकांचा विचार करता तोकडी आहे, मात्र तरी देखील त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. कदाचित त्या आता या गडीपासून गिअर बदलला जाऊ शकतो. नक्कीच, कारण बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे आणि नक्कीच त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या प्रवीणच्या माध्यमातून केला जातोय. हा चेंडू कदाचित आदळला जातोय, तो म्हणजे जर चेहऱ्यावर इजा झाली असेल तर आईस पॅक आमच्याकडे अवेलेबल आहे. प्रवीण गावड फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 21 धावा. एक आणखीन मास्टर्स क्रिकेटमध्ये शिस्ता पाहायची गेली तर एक नवीन मी म्हणेल उपक्रम घोडबंदर संघानं राबवला आहे. एक्झिट आणि एंट्री ही घोडबंदर संघाची नक्कीच तू पहा संकेत. एंट्री तू पाहिली तर पहा एका लाईनअप मध्ये घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये गेला. यावेळेस सुरेख फाटका ऑन साईडला, अप्रतिम फाटका, नो चान्स फिल्डर, चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावेचा हा शानदार फाटका. देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. थँक्यू डीजे. तर एक नवीन उपक्रम नवीन संकल्पना घेऊन घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि नक्कीच त्या संकल्पनेला फॉलोअप देखील केलं जातं अनेक संघांकडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अतिशय सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून शानदार फटका प्रवीण गावड यांच्या बॅट मधून येतोय. हा या 6 धावा. फलकावर धावा लागतायत त्या 33 धावा. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. विचार केला पण संकेत पाटील पहिली बॅटिंग पॉवर प्ले, पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचा फक्त 9 धावा. त्यानंतर जयेश करत कौतुक करेन निव्वळ 6 धावेचं षटक हाताळलं गेलं. विक्रम 18 धावा खर्च करतोय. ज्याप्रमाणे तू संकेत मगाशी म्हटलं की आता कदाचित नारंगी संघ गेरअप होण्याची नक्कीच चान्सेस आहेत आणि मी तर म्हणेल कदाचित हा टॉप गिअर टाकला नारंगी संघानं. नक्कीच मीच देखील हीच गोष्ट म्हणणार होतो की गिअर चेंज केला जाईल, मात्र तो कितवा गिअर, दुसरा तिसरा की डायरेक्ट टॉप गिअर, आणि तो टॉप गिअर टाकला तिथे पन्नानं. शेवटच्या 2 चेंडूवर हे 2 आलेले षटकार सरळ 15 वरून उडी जाते, ती म्हणजे 33 वर. 18 धावा कुठल्या गेलेत आणि त्यामुळे निश्चितच आपण बघतोय येस आपण बघतोय ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावा झाल्यात त्या 33. याच दरम्यान निश्चितच एक महत्त्वपूर्ण व्यक्ती एकूणच मीरा रोड बांदर परिसरातील ज्यांच्या मार्फत अनेक समाजकार्य सध्याच्या घडीला सुरू आहेत. एक अफलातून माणूस सन्माननीय मोजेश चिनप्पा यांचं आगमन होताना दिसतंय. शाखा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं सध्या सुरू आहेत आणि गेल्या कित्येक स्पर्धांपासून प्रत्येक स्पर्धेत त्यांचं सहकार्य इथे आम्हाला लाभतंय. मोजेश भाई चिनप्पा, वेलकम वेलकम वेलकम. मास्टर क्रिकेट क्लब की ओर से आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं. वेलकम मोजेश भाई. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला. पुढे येऊन चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. वेलकम मोजेश भाई, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच नारंगी मास्टर्स संघाच्या तब्बल 33 धावा. षटक क्रमांक आपण पाहतायत 4 प्रभाकर मात्रे. खोडबंदर यावेळेला चांगला चेंडू इथे जर बघितलं तर स्विंगने बीट केलंय असं म्हणावं लागेल, कारण अगोदरच पुढे आले होते आणि जो एअर मध्ये स्विंग मिळालाय त्यामुळे इथे चेंडू बॅट पर्यंत पोहोचू शकला नाहीये. गुड बॉलिंग बाय प्रभाकर मात्रे. आणि खास करून जर साईडम तू पाहिला संकेत पाटील तर ज्यावेळेस साईडम असतो त्यावेळेस नक्कीच तो यॉर्कर असतो. खास करून प्रभाकर मात्रे यांचा हे विसरता कामा नाहीये. असं एकमेव संघनायक ज्याच्या खात्यावर बरेचसे टायटल आहेत अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेच्या या स्पर्धेमधील. 33 धावा फलकावर येत आहेत. क्या बात आहे. पुन्हा एकदा हा खोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांच्या इशाऱ्याकडे नक्कीच आमचं लक्ष असेल. बॅटचा इशारा होतोय पंचांचा. चेंडू मात्र आपण पाहतोय तर शॉटचा स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू फील्ड करतोय प्रभाकर. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. बऱ्याच कालावधीनंतर मात्र एका धावेने नारंगी संघ पुढे वाटचाल करतोय. संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधतोय आमच्या मान्यवर कक्षाकडे. मोजेस भाई चिनप्पा यांचं स्वागत आहे आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. काय काम सुरू आहे.
शिवसेनेचे शाखा प्रमुख आहे. व्हाट ए शॉट, ये शॉट है मोजेस भाई चिनप्पा के लिए. ये लो सरजी, सिक्सर. पन्ना गावड, व्हाट अ प्लेयर. 6 धावा. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत पन्ना गावड यांच्या बॅट मधून आलेत लागोपाठ 3 षटकार. व्हाट अ बैटिंग. मोजेस भाई आपके जानकारी के लिए ये बंदे ओवर 50s के और उनके ओर से 500 रुपए का इनाम भी आया है. थैंक यू व्हेरी मच. यावेळेला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र आउटसाइड लेग स्टंप आहे का. यस आहे. व्हाईटचा इशारा होणार. धाव संख्या 1 ने पुढे सरकणार. धाव संख्या 41 वर जाऊन पोहोचले. मगाशी ज्या पद्धतीने गिअर चेंज झालाय त्यामुळे निश्चितच तो गिअर महत्वपूर्ण आहे, तो म्हणजे नारंगी संघासाठी. व्हाट अ बॅटिंग डिस्प्ले बाय पन्ना गावड. 3 षटकारांसाठी आतापर्यंत आपण फक्त 500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. आणखीन एक महत्वपूर्ण फटका, आणखीन एक मोठा फटका. विक्रम आहे तिथे, चांगला प्रयत्न केला मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. व्हाट अ बॅटिंग बाय पन्ना गावड. धाव संख्या 47 वर. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळत आहे, कारण आपण पाहिलं नंबर 3च्या षटकापासून मात्र प्रहार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे ती नारंगी या संघानं. कारण सुरुवातीचे 12 चेंडू आपण पाहिलं तब्बल धावा 15 आणि त्यानंतर मात्र आपण धावसंख्येचा वेग पाहतोय तर 47 या आकड्यावर. या वेळा देखील अतिशय क्लास ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. काय क्रिकेट पट्टू आहेत पन्ना गावड. बघा स्ट्राईक साठी तिथे झुंजताना दिसत आहेत मात्र इथे येस पोहोचलेले आहेत. 2 धावा देखील तिथे पूर्ण होताना दिसत आहेत. त्यामुळे निश्चितच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 19 इनिंग साठी. 14 चेंडू मध्ये आतापर्यंत 36 धावा, ज्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार. व्हाट अ बॅटिंग बाय पन्ना गावड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डोकेदुखी काय ठरतंय, अजूनपर्यंत घोडबंदर संघाला आपल्या घरच्या मैदानात एकही गडी बाद करता आला नाही या सामन्यामध्ये. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पार्टनरशिप साठी. 49 धावा, नाबाद पार्टनरशिप. पाणी घेऊन जा प्लीज, लवकर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, आयोजकांना विनंती करतोय. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ बॅटिंग. एका बाजूला आमचे मान्यवर येत आहे, दुसऱ्या बाजूला काय बॅटिंग सुरू आहे. ओवर 40 की स्पर्धा, 40+ का ये क्रिकेट बहुत ही बेहतरीन क्रिकेट है. और क्या बैटिंग शुरू है. मुझेस भाई चिनप्पा आपण जर बघितलं तर शाखा प्रमुख आहे शिवसेनेचे. अफलातून काम सुरू आहे. त्यांचं एक फाउंडेशन आहे मोजेस चिनप्पा फाउंडेशनच्या माध्यमातून. अनेक आणि कोरोना काळामध्ये भारत भरपूर काम या माणसाने केलंय आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्यानं मी त्यांना पाहतोय. राईच्या मैदानात देखील ते आले होते. या मैदानात 3 वेळा मी सातत्यानं त्यांना पाहतोय. त्यामुळे निश्चितच त्यांचा संपर्क जास्त दिसतोय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका मात्र विक्रम तिथे आहे. यावेळेला फलंदाजाला परतावं लागेल. 49 धावांची भागीदारी मात्र इथे फुटते. अलंकार तऱ्हेला यश मिळतंय ते म्हणजे पहिल्या चेंडूवर. फलंदाज बाद तो म्हणजे जयप्रकाश. धावसंख्या 49 असताना डीजे त्या आतमध्ये उतरताना दिसेल. घोडबंदर मास्टर संघासाठी एक विशेष पारितोषिक आहे. जर अंतिम विजेतेपद त्यांनी फटकावलं तर अलंकार तारीसाठी एक स्पेशल हवाई यात्रा अमरनाथची त्याला दिली जाईल आणि घोडबंदर मास्टर संघाला फुल पार्टी देतील कोण तर नंदलालजी तरे. त्यामुळे एक वेगळं पारितोषिक आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप मोठे फॅन आहेत. ज्या ज्या वेळेस घोडबंदर संघ ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या त्या ठिकाणी नंदलाल तारे सर नेहमी त्याच्या वेळेस शॉट. 6 धावांची नक्कीच मोहर आहे याच्यावर. अफलातून फटका रेलिंगच्या मागे. षटकार. 50 धावा पूर्ण होत आहेत नारंगी संघाच्या. अभिनंदन नारंगी संघाचं. धाव संख्या झाली ती म्हणजे 55. व्हाट अ बॅटिंग. आणि पन्ना गावड यांची धाव संख्या झाली 15 चेंडू मध्ये 42 धावा नाबाद, 5 षटकार. 2 हाफ सेंचुरीज कैलास खास करून संकेत पाटील या वर्षामध्ये झालेल्या आहेत. पहिली हाफ सेंचुरी पूर्ण केली होती एक्सर बीच्या मैदानावर नंदू पाटील मॅन फ्रॉम दहिसर, ज्याने 19 चेंडूमध्ये 52 धावा केल्या होत्या. दुसरी हाफ सेंचुरी पूर्ण केली घोडबंदरच्या अगेन्स्ट प्रवीण गावड यानं मागच्या रविवारी 14 चेंडूमध्ये 52 धावा.
यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार का? अलंकार तरे स्वतः गेलाय, झेल सुटलाय, मात्र धावा मिळणार 2 नक्कीच. कदाचित तिसरी धाव सुद्धा अवेलेबल असेल. दिलीप प्रयत्न करतोय तिथे, तिसरी धाव पूर्ण होते. चौथ्या धावीसाठी येणार का? पन्नानं कॉल दिलाय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम कामगिरी, क्रिकेट ॲट इज बेस्ट. बघा एवढं ऊन पडलंय, पारा जवळजवळ 38 अंशावर आहे, मात्र पन्नाची एनर्जी त्या पाऱ्याला बीट करते. व्हॉट अ क्रिकेट. आतापर्यंत पन्नाची धावसंख्या जर बघितली तर 46 धावा नाबाद, 46 नॉट आउट. पन्ना गावड, व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ क्रिकेटर, व्हॉट अ स्टॅमिना. 46 धावा नाबाद. 50 धावा पूर्ण होतील का? जर धावा पूर्ण झाल्या तर मी तमाम क्रीडा रसिकांना विनंती करीन की उभं राहून आपण मानवंदना देऊ पन्ना गावड यांना. आहात का तुम्ही तयार? यावेळेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप दिसतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळते. धाव संख्या 60 पूर्ण होते. अफलातून टार्गेट सेट झालंय. अजून किती हा प्रश्न आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल होणार का? धीरज तरे, जेल होणार नाहीये. मात्र इथे दुसरी धाव अवेलेबल असेल. आत्ताशी तिथे प्रभाकर मात्रे जात आहेत. 2 धावा इथे पूर्ण होताना दिसेल. पन्ना गावड ऑन 48 नाव. संघाची धाव संख्या 62. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय क्रिकेट सुरू आहे. एका बाजूला नॅचरल गरमी आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटची गरमी. एक आणखीन एक सांगायचं गेलं तर संकेत पाटील असं एकमेव खेळाडू ज्याला सर्वाधिक चान्स मास्टर्स क्रिकेटमध्ये आतापर्यंत मिळालेले आहेत संकेत पाटील, तो म्हणजे प्रवीण गावड. नक्कीच फुलटॉस डिलिव्हरी आहे. चांगला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार. 1 बाउल सीमाच्या पार. 50 धावा पूर्ण. व्हॉट अ बॅटिंग. चला मी सांगितल्याप्रमाणे उभं राहून मानवंदना देऊया या खेळाडूला. जोरदार टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग. पन्ना गावड. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 66. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि याच दरम्यान आगमन होते आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केशनाथजी भोईर, ज्यांचा काल वाढदिवस होता. ते आज आलेत. आज पार्टी द्यायला हरकत नाही. वेल प्लेड. इथे नाबाद राहण्याचा पराक्रम नक्कीच करतील. 1 धाव इथे पूर्ण होते. एकाच धावावर समाधान. व्हॉट अ बॅटिंग. धाव संख्या 67. पन्ना गावड नाबाद 53 धावा आणि बॅक टू बॅक हाफ सेंचुरीज त्यांनी घोडबंदर संघाविरुद्ध मिळवल्या. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. वेल प्लेड पन्ना गावड. नक्कीच संकेत तुला मी वेळ एक नावा विक्रम प्रवीण गावड यांच्या नावावर नोंदवला गेला, कारण आतापर्यंत असा कोणताही खेळाडू नाही ज्यानं एका संघाच्या अगेन्स्ट लागोपाठच्या 2 स्पर्धेमध्ये सेंचुरी पूर्ण केलेली आहे. थैंक यू मोजेस भाई. लेकिन शाम को आपका जरूर आना है और हम आपकी राह देखेंगे. थैंक यू वेरी मच. चला वेल प्लेड पन्ना गावड. व्हॉट अ बॅटिंग. 53 धावा नाबाद. अफलातून क्रिकेट आणि निश्चितच आपण बघतोय घोडबंदर संघासमोर आता एक मोठं टार्गेट आहे. धावा झाले ती म्हणजे 67. 68 धावांचं लक्ष आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं होतं घोडदेव संघाने ही धावसंख्या कंप्लीट केली होती. 68 धावा विजयासाठी दिल्या होत्या. मात्र ही धावसंख्या चेस होईल का किंवा अजून काय, थोड्याच वेळात ते आपल्याला उत्तर मिळेल, कारण घोडबंदर संघाकडे ती ताकद आहे. त्यामुळे निश्चितच चुकवू नका असा हा सामना. मित्रांनो, जे संघ जेवायचे बाकी असतील आपला आगरी कट्टा
एन्काउंटर सुरू आहे. प्लीज त्या गोष्टीचा आपण आस्वाद घ्या. धन्यवाद. तर नक्कीच नक्कीच संकेत, कारण जे प्रेक्षक आहेत त्यांना असं वाटलं असेल की ही धावसंख्या मोठी आहे, मात्र मी तर म्हणेल काहीही घडू शकतं. कारण घोडबंदर संघ म्हटलं तर जवळपास शेवटच्या खेळाडूपर्यंत बॅटिंग ऑर्डर घोडबंदर संघाकडे आहे. त्यामुळे नक्कीच या सामन्याचा निर्णय कुणाच्याही बाजूने लागू शकेल. तत्पूर्वी वळतोय टॉसच्या दिशेनं. चला, उमेदमान संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर कॅप्टन विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. पहा संकेत पाटील, मगाशी मी म्हटलं होतं की घोडबंदर कॅमेरामॅन TCP लाईव्ह हे जर दाखवायचंय क्षणचित्र की एक्झिट आणि एंट्री ही घोडबंदर संघ खरोखरच अतिशय सुंदर आहे आणि एक नवीन संकल्पना अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेमध्ये घोडबंदर संघाने आणलेले आहे की मैदानाच्या आतमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस कसा प्रवेश करायला हवा आणि ज्यावेळेस मैदानातून आपण बाहेर निघतोय त्यावेळेस कशी एक्झिट करायला हवी हे घोडबंदर संघाकडून शिकून घ्यायला हवं. अप्रतिम अप्रतिम कौतुक करेल. जवळपास एक मोठं आव्हान आहे घोडबंदर या संघासमोर. 67 धावा झालेल्या आहेत. 68 धावेचं आव्हान आहे. या चला आपण बोलूया टॉस बॉक्सच्या दिशेनं. मी विनंती करतोय उमेदमान संघाचे संघनायक जयप्रकाश पाटील आणि मीरा संघाचे संघनायक राजा घरत. चला आपण टॉस साठी यायचं आहे. राजा आणि JP उमेदमान मास्टर्स कर्णधार जयप्रकाश घरत आणि मीरा मास्टर्स कर्णधार राजा घरत. दोघांनाही विनंती करतोय. कोण आहे? राजा नाही आहे का? सुरेंद्र तू आहेस का? रमाकांत भोईर. ओके, रमाकांत भोईर विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. अप्रतिम सामना, अप्रतिम सामना, लाजवाब पारी. लागोपाठच्या आपण 2 स्पर्धा पाहिल्या मित्रांनो. लागोपाठच्या 2 स्पर्धेमध्ये घोडबंदरच्या अगेन्स्ट प्रवीण गावड यांच्या माध्यमातून 2 आपण हाफ सेंचुरी पाहिली. नवीन इतिहास रचला गेला, कारण आता असा एकही खेळाडू नाहीये ज्याने एकाच संघाच्या अगेन्स्ट 2 हाफ सेंचुरी पूर्ण केलेल्या आहेत. हाफ सेंचुरी बरेच खेळाडूंच्या नावावर आहे. जयेंद्र ठाकूर देखील तिथे बसलेले. जयेंद्रच्या खात्यावर 4 हाफ सेंचुरी आहेत. मात्र जयेंद्रचा रेकॉर्ड तोडला तो प्रवीण गावड यानं. तब्बल आपण विचार केला तर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील 5वी हाफ सेंचुरी प्रवीण गावड पूर्ण करतोय. 4 हाफ सेंचुरी जयेंद्र ठाकूर यांच्या नावावर होत्या, मात्र तो रेकॉर्ड मोडत नवीन इतिहास रचला गेला तो प्रवीण गावड यानं. दादा वरती या. अरे बरं आहे ना? प्रेम देख क्या लगाया उसने. ये अजय उसको प्रेम बोलना. प्रेम है क्या? नाही मध्ये दांडा येतोय त्याला ते सिंपल नाही. तर या ठिकाणी आपण टॉसच्या दिशेने वळतोय. मी विनंती करतोय अग्रकुळी समाज अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महिजी मांगेला साहेब तसेच उपाध्यक्ष केशनाजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. एका साईडला उमेदमान संघ असेल तर दुसऱ्या साईडला मीरा संघ. 5 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. कॉल केला जातोय, हेड येतोय आणि नाणेफेक जिंकतोय उमेदमान संघ. लगेचच निर्णय देतोय उमेदमान संघ की आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारू आणि फलंदाजी करण्यासाठी प्राचारण केलं जातं ते मीरा या संघाला. त्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी राजूजी ठाकूर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. उमेदमान मास्टर संघाचे संघनायक जयप्रकाश यांचं स्वागत या ठिकाणी घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून केलं जातं. राजू ठाकूर यांच्या शुभ हस्ते. वेलकम JP आणि वेलकम उमेदमान. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि या सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा असतील. त्यानंतर मीरा संघाचे संघनायक रमाकांत भोईर यांचा देखील स्वागत या ठिकाणी केलं जात आहे घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे रमाकांत भाऊ. मीरा मास्टर्स आपलं देखील हार्दिक स्वागत आणि या सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा असतील. वळतोय चालू सामन्याच्या दिशेनं. मित्रांनो मॅच ऑन आहे. सामना नक्कीच पहा. सामना पाहिल्याशिवाय कोणीही जाऊ नका, कारण हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल.
बॉल घ्यायला कोण 68 धावा या समोर आहेत संकेत पाटील. मात्र हे घरचं मैदान आहे घोडबंदर मास्टर्स या संघाचं. सलामीची जोड्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत, प्रभाकर मात्रे आणि ब्रायन. मात्र या मैदानावरचा एक रेकॉर्ड नक्कीच मला सांगायला आवडेल मित्रांनो. पार्टनरशिपचा मगाशी उल्लेख केला, संकेत पाटलांना जवळपास 49 मला वाटतं धावेची पार्टनरशिप झाली. मात्र या मैदानावर 2 रेकॉर्ड आहेत पार्टनरशिपचे. एक रेकॉर्ड स्वतः घोडबंदर संघाच्या नावावर आहे, 50 धावेचा विक्रम पार्टनरशिपचा या मैदानावर केला होता. आणि दुसरा रेकॉर्ड जो आहे तो 72 धावेचा कांदरपाडा संघा, खास करून विजय ठाकूर आणि कमलेश मात्रे या जोडीच्या नावावर याच मैदानावर 2016 मध्ये मित्रांनो 72 धावेचा विक्रम आहे पार्टनरशिपचा. तर ते रेकॉर्ड पार्टनरशिपचे आपल्यापर्यंत पोहोचवले जातात मित्रांनो. मात्र 49 धावा, एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप नारंगी संघाच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहिली. संकेत पाटील माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष आहे 68 या धावेचं. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. स्ट्राईक एंडला प्रभाकर मात्रे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहत आहेत ब्रायन आणि गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत जयप्रकाश घरत JB. पहिल्या फेरीतील हा आपण तिसरा सामना पाहतोय. जे प्रेक्षक जॉईन झाले असतील TCP लाईव्हच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आणि 68 धावेचं आव्हान यावेळेस पहिल्या चेंडूवर लॉफ करतोय ऑन साइडला काउकवर रिजन मध्ये. हा फटका प्रभाकर मात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण गौतम आहे त्या ठिकाणी आणि गौतम कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या पहिल्या चेंडूवर मात्र पूर्ण होत आहेत. सुरुवात होते ती म्हणजेच घोडबंदर संघाच्या खेळीला 2 या धावेनं खातं खोलतोय प्रभाकर मात्रे वैयक्तिक स्वतःचं. यावेळेस घुटना टेक हा फटका आपल्याला पाहायला मिळतो स्क्वेअरच्या दिशेनं. सुरेख फटका. योगेश घरत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने पुढे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, फक्त 2 धावा. बॅटिंग पॉवर प्ले, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रयत्न असेल घोडबंदर या संघाचा की या बॅटिंग पॉवर प्लेचा आपण फायदा उचलायला हवा, आणि त्यासाठी तो प्रयत्न प्रभाकर मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, बॅकफुटला गेले होते आणि बॉडीला रोल करून कदाचित चेंडूला खेळायचं होतं फाईनच्या दिशेनं, मात्र मिस करतोय हा चेंडू प्रभाकर मात्रे. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव अंकित केली जाईल फलकावर. धावा येत आहेत त्या म्हणजे 5. ज्यावेळेस नारंगी संघ मैदानाच्या आतमध्ये फलक करत होता त्यावेळेस आपण पाहिलं होतं निव्वळ 9 धावा. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं नारंगी संघाच्या निव्वळ 9 धावा आल्या होत्या. मात्र नारंगी संघ आक्रमक कधी झाला? नंबर 3चं षटक विक्रम घरत यांचं, ते नंबर 3च्या म्हणजे शेवटचे 18 चेंडू आपण विचार केले तर शेवटच्या 18 चेंडू मध्ये जवळपास 18 धावा, 16 धावा आणि 18 धावा, म्हणजे शेवटचे 18 चेंडू मध्ये तब्बल 52 धावा या नारंगी संघानं कुठल्या घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट. सुरुवातीचे 12 चेंडू आपण पाहिले तर निव्वळ 15 धावा पळकावर होत्या, त्यानंतर शेवटचे 18 चेंडू 52 धावा. यावेळेस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगच्या वरून हा चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार घोडबंदर संघाचा ब्रायनच्या बॅटमधून. थँक्यू. डीचे फळकावर धावा येत आहेत त्या 9 धावा. 68 धावेचा पाठला करतोय मित्रांनो घोडबंदर मास्टर्सचा संघ. जवळजवळ विचार केला आपण तर 13.60 ही सरासरी समोर आहे आणि नक्कीच त्याच सरासरीच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं खूप घोडबंदर संघासाठी महत्त्वाचं ठरेल की कशा 13 धावा येतील 6 चेंडूमध्ये, याचा प्रयत्न संकेत पाटील मी तर म्हणेल घोडबंदर संघानं करायला हवा. कारण जर 13 धावा या प्रतिषटकामागे आल्या नाहीत तर मात्र शेवटची जी काही षटकं असतील त्या षटकांमध्ये नक्कीच प्रेशर वाढेल नक्कीच घोडबंदर या संघाचं. 10 धाव फलकावर या
बॅटिंग पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू असेल. यावेळेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रभाकर मात्रे यानं केला होता. मिस करतोय हा चेंडू. स्लोराम चेंडू हाताळला होता आणि या चेंडूवर मात्र प्रभाकर मात्रे फसले. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. फलकावर धावा मॅक्झिमम मला तरी वाटते की 12 ते 13 धावा या घोडबंदर संघाच्या दिसायला हव्या होत्या. इथे मात्र धावा दिसत आहेत त्या 10. आणि हे मी प्रथमच पाहतोय खास करून संकेत पाटील की पॉवर प्ले म्हणा, पॉवर प्ले असू द्या, बॅटिंग पॉवर प्ले असू द्या या नसू द्या, घोडबंदर संघाचं क्रिकेट हे नेहमी अग्रेसिव्ह पाहिलेलं आहे. आपण 10 ते 12 धावा, 12 ते 15 धावा या घोडबंदर संघाच्या माध्यमातून आपण नेहमी अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम अमित तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आयोजक प्रायोजक अमितच्या माध्यमातून देखील एक सर्वात मोठी स्पर्धा इथे आपण पाहिली होती. वेलकम अमित, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण मंडपाची व्यवस्था ही अमित तरेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी अमितचा आभार व्यक्त करतोय. 10 धावा फलकावर पहिले षटक पूर्ण होते. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी अबाउट 35 इयर ओल्ड गौतम. जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही शाबूत आहे. ब्रायन अँड प्रभाकर. जर आपण विचार केला तर जवळ 25व्या चेंडूवर विकेट पडली होती. नारंगी या संघाची 49 धावेची पार्टनरशिप आपण पाहिली होती. तर हे देखील खास करून लक्षात घ्यावं लागेल. सुरेख फटका, नो चान्स फिल्डर, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा ब्रायनच्या बॅट मधून शानदार षटकार. रंग चढायला हवा आणि रंग चढला तर खूप मजा येईल. बरेचसे प्रेक्षक या सामन्यासाठी जोडले गेलेले आहेत. संकेत, कारण धावसंख्या मोठी आहे. धावसंख्या 68 आहे. ज्याप्रमाणे ज्या 74 धावा चेस केल्या होत्या घोडबंदरच्या अगेन्स्ट नारंगी संघाने, त्याप्रमाणे काय घोडबंदर संघ या 68 धावा चेस करेल का नारंगी संघाच्या अगेन्स्ट, ही उत्कंठ आहे. आणि हा सामना पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक संकेत जोडले गेलेले आहेत. नो डाऊट, कारण आपण बघतोय इथे स्वतः आयोजकच मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे प्रतिष्ठा आता पणाला लागले आणि त्या पद्धतीने इथे कामगिरी देखील सुरू आहे. अप्रतिम पार्टनरशिप सुरू आहे या दोन्ही फलंदाजामध्ये. बॅक टू भारत. त्यावेळेस ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला थोडासा उशिरा फटका कन्वर्ट करतोय ब्रायन. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फेक येईपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ही खासियत आहे. घोडबंदर संघ म्हटलं तर समोरच्या संघाला कसं प्रेशराईज करायचं हे घोडबंदर संघाला पुरेपूर माहिती आहे आणि त्या कारणास्तव तो प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 18 धावा फलकावर. एक धाव इथे लक्षात आली, कारण पहिली धाव प्रभाकर मात्रे यांनी किती वेगाने पूर्ण केली होती. कारण समोर त्यांनी पाहिलं की हा फटका तितका जोरकस नाही आहे आणि डीप मध्ये भरपूर लांब क्षेत्ररक्षक उभा आहे आणि त्याचा वापर त्यांनी केलाय आणि काय कमिटमेंट दाखवलंय बघा. हॅट्स ऑफ. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल केलं. हाय नॅटचा होणार का? यश षटकार. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका होता, कारण जवळजवळ अनप्लेबल डिलिव्हरी होती, मात्र हा आलाय षटकार. डीजे अंपायर बॉल घ्या, अंपायर बॉल घ्या. मागे मागे मागे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू डीजे. तर नक्कीच मजा येईल संकेत पाटील, कारण आता तर मात्र सुरुवात केली आहे. जेणेकरून आपण मगाशी म्हटलं होतं टॉप गिअरमध्ये गाडी नारंगी संघाची आता पाहायला मिळेल का. येथे मात्र नक्कीच दुसऱ्या षटकापासूनच गिअर चेंज करायला सुरू केलेला आहे घोडबंदर या संघानं. बघा तो मॅच बॉल येतोय, लक्ष घाला त्या गोष्टीकडे. धावसंख्या 24, 68 धावा करायच्या आहेत आणि काय सलामी सुरू आहे. दोन्ही संघ इथे संघर्ष करतायत. एका बाजूला उन्ह तापलेत, एका बाजूला सामना तापलाय आणि दुसऱ्या बाजूला आपलं जेवण देखील तापलंय. जेवण कोणी करायचं असेल तर प्लीज आगरी कट्ट्याकडे संपर्क साधा. 21 चेंडूत अजूनही 44 धावांची गरज आहे. मॅच फुल ऑन आहे. मॅच ऑन आहे आणि मॅच ऑन राहणारच आहे, कारण घोडबंदर संघ खेळतोय. कारण अनेक असे संघ आहेत त्याच्यामध्ये 4 ते 5 विकेट पडल्या त्यानंतर मात्र संघ थोडासा बॅक पुढे जातोय. मात्र हा घोडबंदर संघ तो नाही आहे. ऑन साईडला साईड स्क्रीनच्या समोर सुरेख फटका, मात्र तितक्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं.
2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत संकेत पाटील, हे महत्वाचं आहे घोडबंदर संघासाठी. एकही चेंडू डॉट नाहीये, हे देखील महत्वाचं आहे घोडबंदर संघासाठी. याच पद्धतीनं याच वेगानं घोडबंदर संघ खेळत राहिला तर नक्कीच 68 धावेचा जो टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत घोडबंदर संघ पोहोचू शकेल. गोलंदाज आपण गौतम पाहतोय, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला जातोय. प्रवीण गावड त्यानंतर आपण पाहताय तर स्वतः जगदीश यावेळेस आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. एक डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ साइडला एक फ्लाइंग स्लिप आपण पाहतायत आणि पॉइंट याप्रमाणे ऑफ साइड साठी खास करून क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. फुल टॉस चेंडू, जसा चेंडू तसं उत्तर ब्रायनच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार षटका. पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू. धावसंख्या आपण पाहतायत संकेत पाटील 32 धावा या फलकावर येत आहेत. गौतम मात्र सर्वात महागडे षटकात आलतोय. विचार केला आपण तर तब्बल जर गौतमच्या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 22 धावा 5 चेंडू मध्ये हा गोलंदाज करतोय. महत्वपूर्ण षटक लाभलं जातं घोडबंदर या संघाला. गौतम यांचं सुरेख चेंडू, यावेळेस चेंडूचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला होता. ऑन साइडला चेंडूला खेळून काढतो ब्रायन. यावेळेस जवळपास 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू मात्र फरार होतोय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. काय मॅच सुरू आहे. एका बाजूला 49 धावांची पार्टनरशिप पहिल्या इनिंग मध्ये बघितली, इथे आतापर्यंत 36 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते. म्हणजे जसाच तसे उत्तर दिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला जे पारितोषिक आहे घोडबंदर मास्टर संघासाठी नंदलालजी तरे यांच्या मार्फत अंतिम फेरीत विजय पटकावला तर घोडबंदरच्या सगळ्या संघाला पूर्ण संघाला फुल पार्टी आणि अलंकार तरेला स्पेशल अमरनाथ यात्रेला हवाई सफर. त्यामुळे निश्चितच एक वेगळं पारितोषिक आहे. बघूया घोडबंदर संघ ती मजल मारेल का हा देखील प्रश्न आहे. मात्र या सामन्यात आतापर्यंत ऍडव्हान्टेज घोडबंदर आपण असं नक्कीच म्हणूया. नक्कीच, कारण आपण विचार केला 13.60 सरासरी समोर असताना मात्र आपण पाहतायत तर विचार केला तर 15.5च्या जवळपास 18च्या सरासरीनं संकेत पाटील घोडबंदर संघ खेळतोय. त्यामुळे कदाचित नक्कीच सामना शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच न्यायचं नसेल घोडबंदर संघाला आणि या कारणास्तव मात्र तितक्या वेगानं संकेत पाटील घोडबंदर संघ खेळतोय. आता 18 चेंडू आणि 32 धावा असं इक्वेशन आहे बघा. जी सरासरी जवळजवळ 14 14.5च्या घरात होती ती आता जवळ आपण बघतोय 10.65 वर येऊन ठेवले. याचं कारण 2 षटकात जी ब्रायननं बॅटिंग केलंय 3 षटकार आणि चौकार, त्या एकूणच दुसऱ्या षटकात तब्बल 26 धावा आणि त्याने एकूणच मोठा फरक पडलाय. 18 चेंडू 32 धावा. नारंगी संघ सोडणार नाही हा सामना. फाईट नक्कीच होणार. नक्कीच, नो डाऊट एक चांगली फाईट तर होणार. मात्र एक चांगली फाईट नक्कीच सर्वांना पाहायला मिळेल. योगेश घरत नवीन गोलंदाज नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला आपण प्रभाकर मात्रे पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला आपण ब्रायन या खेळाडूला पाहतोय. ऑन साइडला यावेळेस चेंडूला खेळून काढतोय काउकवरच्या दिशेनं. जयप्रकाश घरात चेंडूला फील्ड करतायत. फेक जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा मध्ये काय 3 धावा होतील का? यस, या 3 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रभाकर मात्रे अँड ब्रायन. यावेळेस आपण विचार केला संकेत तर धावा 39 लागतायत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्थिर आहे. मात्र विसरता कामा नये, या बरेचसे खेळाडू अजूनही घोडबंदर संघाजवळ अवेलेबल आहेत. मी इथे प्रभाकर मात्रे यांचं कौतुक करीन. त्यांनी बरोबर पाहिलं की थोडी जरी संधी मला मिळाली तर मी तिसरी धाव कंप्लीट करेल. थोडीशी तिथे डिफ्लेक्शन बघितलं आपण आणि तिसरी धाव भरपूर वेगाने त्यांनी पूर्ण केली. डायरेक्ट हिट झाला असता तरी वेगळी गोष्ट ठरली असती. मात्र ती गोष्ट घडली नाही आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि काय कमिटमेंट बघा अफलातून. धावसंख्या 39.
नक्कीच ही खासियत आहे घोडबंदर या संघाची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अमेस्तान स्टोक आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू मात्र ऑफ साइडला येतोय. एक धाव पूर्ण होते त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी मात्र नक्कीच एकाला परतावा लागेल डगआउट मध्ये. प्रभाकर मात्रे पहिला फलंदाज बाद. घोडबंदर मास्टर संघ फलकावर धावा लागतोय तो म्हणजे 39. चाळीस झाले, 40 धावा झालेल्या आहेत. काय मॅच रंगली आहे. थँक्यू डीजे. धाव संख्या 40 झालेली आहे. अजूनही आपण बघतोय तब्बल 28 धावांची गरज आहे विजयासाठी. ती म्हणजे घोडबंदर मास्टर संघाला. दुसऱ्या बाजूला प्रयत्न करतोय नारंगी मास्टरचा संघ की रेग्युलर इंटरव्हलवर आपल्याला गडी कसे बाद करता येतील. नवीन फलंदाज मैदानात स्वतः कर्णधार अजिंक्य तरे जातील. फ्रेश लेग असतील. मात्र एका बाजूला ब्रायनची बॅटिंग सुरू आहे. चांगली पार्टनरशिप प्रभाकर यांनी ब्रायन बरोबर केले. तब्बल 40 धावांची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 7 धावा केल्या. मात्र निश्चितच अफलातून पार्टनरशिप दाखवली ती म्हणजे ब्रायन बरोबर. त्यामुळे या सामन्यात आता विजय समीप दिसतोय तो म्हणजे एकूणच घोडबंदर संघाच्या. मात्र अजूनही सामन्यामध्ये भरपूर काही गोष्टी शिल्लक आहेत. भारत काय म्हणशील? नक्कीच नक्कीच बरंच काही पाहायचं आहे. मात्र अजिंक्य येतोय खेळण्यासाठी. आल्या आल्या प्रहार पाठवून दिलं चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. शानदार षटकार. आणि संकेत पाटील नक्कीच तुमच्या माहितीसाठी मागच्या रविवारी जी स्पर्धा झाली होती उमेळमानच्या मैदानावर आणि चेंडू घ्या आपण. अजिंक्य तरे या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर या खेळाडूनं नारंगीच्या अगेन्स्ट तब्बल 32 धावा कुठल्या होत्या उमेळमानच्या मैदानावर. आणि हीच खेळी ती उमेळमानच्या मैदानावर पाहिली होती अजिंक्यची. आणि आल्या आल्या इथे मात्र तोच पवित्र धारण करतोय अजिंक्य. षटकारांना सुरुवात करतोय. धावसंख्या 46. मित्र तू गोष्टी या सांगतोयस खरी, मात्र काय फटका होता. गेल्या गेल्यास तो किती सेट आहे हे दिसलंय. जवळजवळ त्याला फुटबॉल दिसला चेंडू. आणि डीप मिड विकेटला पायाचा वापर तू पाहिला असशील कारण तो एक उंच पुरा खेळाडू आहे. आणि डाव्या पायाचा वापर काय अफलातून पद्धतीने केलाय अजिंक्यनं. आणि गेल्या गेल्यास त्यांनी दाखवलंय की येस ब्रायन आणि प्रभाकरने जो स्टार्ट दिलाय तो मला स्टार्ट तसाच ठेवायचा आहे कंटिन्यू. त्यामुळे येस येस मी आलोय. व्हॉट अ शॉट बाय अजिंक्य तरे. यावेळेस ऑन साइडला हा चेंडू आपण पाहिला तर ऑफ साइडला पिचिंग झाला होता. मात्र ऑन साइडला खेळून काढतोय मिड विकेटच्या दिशेनं. गौतम चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. फलकावर धावा लागतायत त्या म्हणजेच 48 धावा. म्हणजे आपण विचार केला आतापर्यंत तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि 14 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 20 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक आहेत. घोडबंदर मास्टर्सचा संघ अप्रतिम कामगिरी करतोय. 68 धावांचं लक्ष आता खुजं वाटायला लागलंय. फुलपिच डिलिव्हरी आहे. टप्पापर्यंत हलकासा बाहेर गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ब्रायन तिथे दाखवतोय की यस अजिंक्य थोडासा कमी पडतोय. चेंडूच्या रेषेत तू नव्हतास. हा चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. शेवटचे 13 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. या पुढचा सामना उमेळमान वर्सेस मीरा. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. शॉट ऑफ डिलिव्हरी. 8 माइल्स. अजिंक्य तरे ॲट इज बेस्ट. व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका. आणि या षटकारानं 50 धावा देखील पूर्ण होतील. धावसंख्या 54 झाले आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्यामध्ये आम्ही मजबूत स्थितीत आहोत हेच दाखवतोय घोडबंदर. डीजे
झालेली आहे ती म्हणजे 54. गरज आहे आता विजयासाठी फक्त 14 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 14 धावा. काय पार्टनरशिप पाहिली, काय सरासरी पाहिली. पहिल्या षटकात आपण बघितलात 10 धावा, दुसऱ्या षटकात 26 धावा चोपल्या आणि तिसऱ्या षटकात देखील 18 धावांचा चोप बसतोय तो म्हणजे योगेशला. नंदलालजी तरे येत आहेत, त्यांचं विशेष पारितोषिक आहे. 68 धावा चेस करताना इथे दिसतोय नारंगी संघासमोर. काय अफलातून बॅटिंग तुम्ही मिस केली, मात्र टेन्शन घेऊ नका. TCP लाईव्ह ओपन करा आणि हा सामना पुन्हा पहा, एवढंच मी सांगेन. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र टिपली जात आहेत आणि अफलातून टेलिकास्ट सुरू आहे. मास्टर कप सुरू आहे. एवढा ब्रँडचा आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. क्या बात आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 60. आता फक्त 8 धावांची गरज आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं की एवढा मोठ्या फरकाने इथे संघ पुढे सरकेल, एवढ्या मोठ्या सरासरीने संघ पुढे सरकेल. मात्र घोडबंदर तो घोडबंदर आहे बास. आमचं मैदान आहे, इथे आम्हीच दादा. मात्र नारंगीचं देखील कौतुक आहे. अफलातून बॅटिंग डिस्प्ले दाखवला. 53 धावा पन्ना गावडने एकट्याने बनवल्या. काय बॅटिंग डिस्प्ले दाखवला. मात्र त्यांच्याच तोडीस तोड उत्तर दिलं इथे ब्रायननं, अजिंक्यनं आणि प्रभाकर यांनी. 38 धावा नाबाद. ब्रायन, विजयासाठी गरज आहे फक्त 8 धावांची. पुन्हा एकदा एक जोरकस फटका. डाऊन द ग्राउंड चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना दिसतोय, सीमारेषेकडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अजिंक्य तरे यांची गाडी पुढे आली होती, मात्र कॉल बॅक केलं जात आहे. धावसंख्या 61. 7 धावांची गरज आहे. अफलातून मॅच. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. मीरा वर्सेस उमेळमान. दोन्ही संघ तयारीत आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. अजिंक्य तरेसाठी सुवर्ण संधी होती. हा आलाय षटकार आणि कदाचित 4थ्या षटकात इथे सामना संपवण्याचा विचार आहे. त्यामुळे उमेडमानला जे घडलं तो इतिहास होता. आता आम्ही जो करतोय तो देखील एक इतिहास होणार आहे. वॉडा बॅटिंग आणि काय कॉन्टेस्ट आहे. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून, नारंगी आणि घोडबंदर. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. अजिंक्य अजूनही स्कोर विचारतोय, अजून किती करायचे आहेत. 1 to win. 1 धावेची गरज आहे. आणि काय विशेष पारितोषिक आहे बघा. घोडबंदर मास्टर संघाने अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावलं तर त्यांना फुल पार्टी आहे आणि अलंकारला खास हवाई सफर आहे अमरनाथ यात्रेला. क्या बात आहे. कोण? नंदलालजी तरे. यावेळेला हा चेंडू टप्पापर्यंत हलकासा राईज झालाय. अफलातून चेंडू होता. गोलंदाजी मार्कवर जगदीश आहेत. 1 धावेची गरज, तरी सुद्धा कानमंत्र दिला जातोय बघा. हे आहे घोडबंदरचं क्रिकेट. डॉट चेंडू गेला नाही पाहिजे, काही झालं तरी चालेल. मात्र दुसऱ्या बाजूला जवळजवळ ग्लोव्ज रेडी होते अलंकार तरेचे, मात्र त्याला संधी नाहीये. वेल प्लेड. इथे मात्र एक स्टायलिश पोस्ट केला जातोय. हाच तो कानमंत्र होता. सामना जिंकलाय. जवळजवळ 1 षटक राखून हा सामना जिंकलाय. 7 चेंडू राखून सामना जिंकलाय. वेल प्लेड घोडबंदर मास्टर्स आणि वेल डन नारंगी मास्टर. काय बॅटिंग तुम्ही दाखवलंय, काय डिस्प्ले तुम्ही दाखवलाय क्रिकेटचा. हॅट्स ऑफ आहे या दोन्ही संघांना. तमाम प्रेक्षकांच्या वतीनं निश्चितच मी तुमचं कौतुक करतोय. मनापासून आभार. धन्यवाद. डीजे सन्मान करतोय. सन्माननीय गणेश राणे साहेब, नरेश राणे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही खास सन्मान करतोय आमच्या एकूणच आयोजकांच्या वतीनं. राजेंद्र ठाकूर साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नरेश राणे साहेब यांचा आपण सन्मान करूया. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि एकूणच या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल निश्चितच घोडबंदर मास्टर्स आणि एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आपला ऋणी असेल.